दुसरे वाचन प्रगटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन। मी योहान तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य आणि धीर यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे। मी देवाचे वचन येशूविषयीची साक्ष ह्या तर पात्म नावाच्या बेटात होतो। प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचलित झालो तेव्हा मी आपल्या मागे कर्णाच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली। ती अशी, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, थुआरिया, सार्दिस, फिलाडेल्फिया आणि लवादिकिया येथील 7 मंडळीकडे पाठव। माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो। मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायाघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणीतरी एक माझ्या दृष्टीस पडला। मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो। मग त्याने आपल्या उजवा हात माझ्याजवळ ठेवून मला म्हटले, भिवू नकोस, जो पहिला, जो शेवटचा आणि जो जिवंत तो मीच आहे। मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुगे जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत। ह्यास्तव तू जे पाहिले आहे आणि ह्यानंतर जे होणार आहे ते लिहून ठेव। हा प्रभूचा शब्द आहे।